रुक्मिणी प्राणसंजीवन श्री पंढरीनायक पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अनुभवामृत नावाचं अध्यात्मविश्वातील एक विशेष रूपाने असणारं जे प्रकरण ग्रंथरत्न, तर त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांच्या प्रातिभा अनुभूतीचं शब्दरूपाने जे काही त्याला प्राप्त झालेला आकार आहे, तर त्याच्याद्वारा त्या शब्दाच्या त्या शब्दाच्या अर्थाचा वेध घेत आपल्याला अर्थरूपता प्राप्त व्हावी या पावन उद्देशाने आणि याच एकमेव उद्देशाने ज्ञानोबारायांनी आपल्याला दिलेली जी काही काया वाचा मन बुद्धी जी सामुग्री आहे, त्या सामुग्रीच्या द्वारा त्यांचा अनुग्रह प्राप्त करत आपल्याला जर अशा प्रकारची आपली वास्तव असणारी नित्यसिद्ध असणारी स्वयंप्रकाश आनंद घन अद्वैत स्वरूप अशी असणारी जी स्वरूपस्थिती, त्या स्वरूपस्थितीचा आपल्याला परिचय झाला याचा अर्थ आपण त्याच्यामध्ये वेगळेपणाने न राहता आपण जर त्या अर्थरूपतेला प्राप्त झालो तर आपल्या जीवनाचं परम कल्याण आहे, अशा प्रकारची एक धारणा धरून आपल्या अंतःकरणात अंतर्मुख वृत्तीनं तीव्र मुमुक्षुत्वाला जागृत करीत आपण या ग्रंथाचं चिंतन करण्याला प्रवृत्त झालो. या ग्रंथामध्ये जी काही त्यांची असणारी अनुभूती आहे, ती अनुभूती नित्यसिद्ध आहे, तेच आपलं स्वरूप आहे. त्या अनुभूतीचं ज्ञान करून घेण्यासाठी बुद्धी आदी सामुग्रीची आवश्यकता नाही, ती स्वतःसिद्ध आणि स्वयंप्रकाश आहे. ही गोष्ट आपल्याला समजून घ्यावी म्हणून यासाठी केवळ त्यांच्या कृपेचं वर्षाव ह्या शब्दाच्या रूपाने होत आहे. आणि ह्या यम एव एष वृणते तेन लभ्या, ज्याच्यावर ज्ञानोबारायांची कृपा होईल त्यालाच ह्या ग्रंथातल्या आशयामध्ये प्रवेश होईल, नंतर त्यालाच ह्या मार्गाची अर्थरूपता प्राप्त होईल. म्हणून ज्ञानोबारायांच्या चरणकमलाजवळ पवित्र असलेल्या इंद्राणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणारविंदाजवळ आपण चिंतन करण्याला प्रवृत्त झालो. आणि यामध्ये आत्तापर्यंत आपण हे मंगलाचरण रूपाने असणारे श्लोक पंचक आणि शिवशक्ती समावेशन किंवा प्रकृतीपुरुष विवेक, प्रकृतीपुरुष समावेशन अशा प्रकारचं प्रथम प्रकरण समाप्त झाल्यानंतर द्वितीय प्रकरण जे आहे सद्गुरुवंदना, त्या सद्गुरुवंदनाच्या रूपाने आपण जे काही ओवीबद्ध केलेलं माऊलींचं चिंतन ते करताना आज आपण 40व्या ओवीपर्यंत आलेलो आहेत. 40वी ओवी आहे विशेषाचे नावे आत्मत्वही नसावे किंबहुना न व्हावे कोणीच या. बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की वेदांताला माऊलींनी पूर्वपक्षात घातलं, म्हणजे याचा अर्थ वेदांत हा माऊलींचा पूर्वपक्ष आहे आणि माऊलींचा सिद्धांत वेगळा आहे असं नाही. खरंच म्हणायचं झालं तर माऊलींनी वेदांत सिद्धांताला अधिक बळकटी किंवा दारढी आणण्यासाठी अमृतानुभव ग्रंथाची उपयोगिता झाली. वेदांत विश्वामध्ये ज्या वेळेला तुमचं केवळ अद्वैत सिद्धांताचं जेवढे ह्या अद्वैत सिद्धांताच्या जेवढे ग्रंथ असतील त्या ग्रंथाचं ज्या भाग्यवानाला चिंतन घडलं असेल आणि त्याच्या जीवनात जर कुठं त्रुटी असेल तर ती त्रुटी पूर्णपणे भरून काढणारा हा ग्रंथ आहे. किंवा त्या सिद्धांत असं नाही की कोणाच्या ह्याच्यामध्ये अमृतानुभव जर हातालाच आला नाही तर वेदांत विश्व जे आहे तर ते अपूर्ण आहे असं मात्र कधीच म्हणता येणार नाही. पण त्याला आलेली जी अनुभूती ती जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासहित त्याला प्राप्त झालेल्या अनुभूतीचा जो सिद्धानुवाद आहे तो मात्र संस्कृत ग्रंथात किंवा उपनिषदामध्ये सुद्धा सापडणार नाही. अशा प्रकारची 900 वाक्य, आपल्या 800 वाक्य किंवा 800 ओव्या माऊलीने योजल्या आणि त्याला आपण म्हणतो आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची काय सांगो झाले काहीची या बाही. या ठिकाणी काही बाही आळू माळू असे शब्द जेव्हा येतात तेव्हा त्या शब्दाने जणू काही ह्या स्वतःसिद्ध वस्तूचा अनुवादच या ठिकाणी होत आहे आणि तो अनुवाद साक्षात माऊली या ठिकाणी करतात. म्हणून खरं पाहिलं तर खऱ्या वेदांत सिद्धांताला उपोद्बलक किंवा बळकटी आणणारं दारढे करणारं असं हे अमृतानुभवाचं ज्ञानेश्वर दर्शन आहे की नाही. आणि त्या दर्शनाकडं आपण चिंतनाकडं प्रवृत्त झालो. म्हणून आता या ठिकाणी ही 40वी ओवी आहे त्याच्यापासून आपण चिंतन करायचं. विशेषाचे नावे आत्मत्वही नसावे
किंबहुना न व्हावे कोणीच यया. या ठिकाणी म्हणतात विशेष. आपण विशेष कशाला म्हणतो? दोन पदार्थांना पृथक करून दाखवणारा धर्म विशेष असतो, पृथक्त्वकृत, बरोबर ना. दोन पदार्थांना परस्परापासून व्यावृत्त करणारा धर्म त्याला विशेष असं म्हणतात. तर आपण ह्या विशेषाचं चिंतन करताना सद्गुरू आणि शिष्य हे विशेषच आहेत ना, हे दोन विशेषच आहे. आणि शिव आणि शक्ती हे दोन विशेषच आहे. ते विशेषाचं आपण चिंतन करायला गेलो तर विशेष सिद्ध झालं नाही, त्या दोघांचं एकमेव अद्वितीय असं अधिष्ठानच सिद्ध झालं. आणि ते अधिष्ठान सामान्य आहे. सामान्यम एकत्वकरम, त्या दोघांची एकता करणार आहे. जीव आणि शिव, बरोबर ना, किंवा सत आणि चित, किंवा शिव आणि शक्ती यांचं ऐक्य भावाला प्राप्त करून देणार आहे. किंबहुना शिव आणि शक्ती ही एकरूपच आहेत असं सांगणारं चिंतन सांगितलं. आता शिष्य आणि सद्गुरू हे दोन्ही भिन्न नसून ते दोन्ही एकच आहेत, दोन्ही अधिष्ठान रूप आहेत. ते अधिष्ठान एकम एव अद्वितीयम स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असून त्या ठिकाणी ते असज्जड दुःखाची व्यावृत्ती करून त्या ठिकाणी त्याला सच्चिदानंदाद्वय असं फक्त म्हटलेलं आहे. अशा प्रकारचं अवाच्य असणारं तत्त्वच माऊली हे कोणत्याही रूपाने सांगत आहेत. तर ते सांगत असताना आपल्याला असं वाटेल की श्रीगुरू आणि शिष्य ही दोन तत्त्व आहेत, पण ही दोन तत्त्व जी आहेत ती विशेष आहेत. आणि त्या एकाच सामान्य चैतन्याच्या ठिकाणी उपाधीमुळं त्या ठिकाणी फक्त भेदाची कल्पना केलेली आहे म्हणून. आणि तो भेद वास्तव नाही, तो कल्पित भेद आहे आणि वास्तव अभेद आहे. हेच यांचं सूत्र आहे ज्ञानोबरायांचं. हे आपल्याला आपल्या आत्मस्वरूपावर अधिष्ठित करण्यासाठी ह्याच सूत्राचा उपयोग केला. पहिलं सूत्र शिवशक्ती होतं, आता गुरुशिष्य एवढा त्याच्यामध्ये त्याला गुरुशिष्य अशी फक्त नावं दिलेली आहेत. आणि हे सांगत असताना आपल्या बुद्धीवर ज्ञानोबराय आरूढ करतात की जे जे काही भेद आहेत ते सगळे विशेष आहेत, बरोबर ना. आणि विशेषाला भेद असं पण म्हणता येईल ना या ठिकाणी. तर हे जे विशेष आहे, जेवढं विशेष आहे तेवढं कल्पित आहे, जेवढं विशेष आहे ते कल्पित आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून आत्मस्वरूप जे आहे ते तुम्हाला जे बाकीचे पदार्थ आहेत तशा प्रकारचा आत्मा हा एक पदार्थ आहे असं जर तुम्ही इतराहून तो भिन्न आहे म्हणजे तुम्ही काय सांगितलं त्याचा विशेष सांगितला. आणि तो आत्मा कसा आहे? गुरु आणि शिष्य ह्या द्वैतावरून किंवा शिव आणि शक्ती या द्वैतावरून आत्मा भिन्न आहे. आता तुम्ही आत्म्याचंही विशेषच स्वरूप सांगितलं, आत्मा त्याच्याहून भिन्न आहे सांगण्याने आत्म्याला विशेषत्वच आणलं. परंतु माऊली म्हणतात की विशेषाचेने नावे आत्मत्व ही नस आहे. आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्व देखील नस आहे, त्याला सहन होत नाही. पण कधी विशेषाचेने नावे शिव आणि शक्ती याहून भिन्न असणारा आत्मा हा वेगळा आहे असं म्हटलेलं, आत्मा सर्वांपासून भिन्न आहे असं म्हटलेलं सुद्धा आत्म्याला सहन होत नाही. किंबहुना फार काय सांगावं, न व्हावे कोणीच याला कोणीच हा होत नाही. कोणीच या न होते, कोणीच न व्हावे म्हणजे हा विशेष तर होतच नाही, पण विशेष सापेक्ष असणारं जे सामान्यत्व आहे किंवा आत्मत्व आहे ते आत्मत्वही त्याला सहन होत नाही. म्हणून तो कोणीच होत नाही. कोणीच होत नाही म्हणजे तो विशेष कधीच होत नाही आणि विशेष सापेक्ष असणारं सामान्यत्व हे सुद्धा त्याला सहन होत नाही. आणि हे दुसरे पदार्थ आहेत आणि त्या पदार्थ ते अनात्म आहेत आणि त्या अनात्म पदार्थांना वेगळं केल्यानंतर जो काही उर्वरित राहिलेला अवशिष्ट राहिलेला आत्मा, तो अवशिष्ट राहिलेलं जे तत्त्व आहे तेच ते आत्मतत्व आहे. अशा प्रकारचं आत्मत्व देखील त्याला सहन होत नाही. अशा प्रकारची स्थिती सांगितलेली आहे. जो सर्व नेनिवा जाणिवे, जो सर्व नेनिवा जाणीजे, मौनाची या मिठिया वाणी, मौनाची या मिठिया वाणीजे, काहीच न होणे आणि जे आपण याजो, काहीच न होणे आणि जे आपण या जो. त्याचं वर्णन करायचं झालं तर मौनाच्या मिठीनं त्याला आलिंगन दिलं पाहिजे असं सांगतात. आणि जो कोणीच होत नाही आणि शेवटी काय, काहीच न होणी आपण पयाजो, तो दुसरा काहीच न होता तो आपल्या स्वस्वरूपामध्येच त्या ठिकाणी स्थित आहे असे त्याचं वर्णन केलेलं आहे माऊलींनी. 18व्या अध्यायात हे 16व्या अध्यायामध्ये.
तर असा असणारा, तर ते म्हणतात किम बहुना बहुना किम, त्याचं आणखीन काय सांगावं, कोणीच यया न व्हावे, हा कोणत्याच प्रकारचा व्हायला मागत नाही. म्हणजे याच्या ठिकाणी कोणत्याच सामान्य किंवा विशेष असे जे धर्म आहे, तर हा परमात्मा सामान्य आणि विशेष ह्या दोन भावांनी विवर्जित आत्मा आहे, असं त्याचं हे सुद्धा त्याचं विशेष रूपानेच वर्णन झालं. आणि ते वर्णन त्याच्या ठिकाणी सहन होत नाही, कारण परमात्म्याच्या ठिकाणी तो कधी सामान्य किंवा विशेष ह्या भावाला तो कधी प्राप्तच झाला नाही. तुम्ही केलेल्या कल्पनेच्या तुलनेत, सामान्य विशेष भावाच्या तुलनेत आत्मा वेगळा आहे असं म्हणणं हे सुद्धा त्याला सहन होत नाही. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई, अशी त्याची स्थिती आहे. आता जीवशिव हे किमनिष्ठ एको आत्मा, टीका आहे आता जीवशिव हे किमनिष्ठ एको आत्माची वरिष्ठ, हेही म्हणता निकृष्ट आत्माची दिशे. आता इथं बहुतेक कनिष्ठ असा शब्द असावा, या ठिकाणी किमनिष्ठ याने अर्थ लागतो, पण पुढच्या यावरून इथं आता जीवशिव हे किमनिष्ठ, तर जीवशिव हे कनिष्ठ आहेत असा अर्थ जर घेतला तर चांगला आहे. आणि एको आत्माची वरिष्ठ, जीवशिव कनिष्ठ आहेत, ते कल्पित आहेत, कनिष्ठ आहेत, आणि आत्मा जो आहे तो अकल्पनाख्य कल्पतरो असा असल्यामुळं तो वरिष्ठ आहे असा. दुसरा अर्थ होईल जीवशिव हे किमनिष्ठ, जीवशिव हे कोणामध्ये राहतात, म्हणजे जीवशिवाचं अधिष्ठान कोण आहे, जीवशिवाचं अधिष्ठान आत्मा आहे, म्हणून आत्माची वरिष्ठ, म्हणून आत्माच वरिष्ठ आहे. कारण तो त्या जीवशिव हे ज्या जगताचं कारण आहे त्या कारणाचंही कारण कोण आहे, आत्मा आहे, म्हणून तो आत्मा वरिष्ठ आहे. पण हेही म्हणता निकृष्ट आत्माची दिशे, पण असं म्हटलं की त्यांनी काय झालं, आत्म्याला निकृष्टत्व आणल्यासारखं होईल. आत्मा तुम्ही त्याला निकृष्ट केला असं होईल, कारण त्याच्या ठिकाणी सापेक्षता तुम्ही आणली. म्हणून तरी तुची एक रसाचे लिंग, केवी करू गुणागुणी विभाग, मोती फोडोनी सांदिता चांग, की तैसेची भले. मोती फोडायचे आणि मग त्यांचं संधी करायचा, जोडायचे, हे चांग आहे का, जसे मूळच्या अंगाने तसेच ठीक आहेत, तसंच हा परमात्मा देखील मूळचा जसा स्वतः सिद्ध आहे तेच ठेवणं चांगलं. त्याच्या ठिकाणी जीव आणि शिवविभाग करायचे आणि मग त्यांचं पुन्हा ऐक्य करायचं, हे काही योग्य नाही असं माऊली सांगतं. हे सगळी सूत्र ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सांगितलेली आहे, पण तिथं काय वारंवार येत नाही. बरंचसे दुसरं चिंतन ह्याच्यामध्ये काल एक जणांनी सांगितलं परवा दिवशी रात्री, की ते म्हटले की तुम्ही हे अमृतानुभवामध्ये चिंतन करता, परंतु मोक्ष हा फक्त ज्ञानानेच मिळतो असा त्याचा अर्थ झाला. हे असं तुमचं इथं प्रतिपादन आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कशासाठी लिहिली, त्यात कर्म आहे, उपासना आहे आणि ज्ञान आहे. आमचं म्हणणं काय आहे का ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या अर्थी कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड तिने लिहिले, त्याचाच अर्थ असा आहे का कर्माने मोक्ष आहे आणि उपासनेनेही मोक्ष आहे आणि ज्ञानानेही मोक्ष आहे. त्यापैकी आम्ही आमचा मार्ग निवडू शकतो कोणताही, आणि हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. बरं, ह्याचं समन्वय करण्यासाठी श्रवण आवश्यक आहे, आणि ते श्रवणाची गरज नाही. त्यामुळे माझं रात्रंदिवस चिंतन चाललं की माऊली कणाकणामध्ये कशी येते मी पाहतोय. आणि त्याच्यापासून मला जेव्हा वेदांताचं चिंतन करत होतो तेव्हा मला आनंद नव्हता, आणि मला आता आनंदाची अनुभूती येते म्हणे. मला आता हे सकाळच्या प्रहरी एवढी थंडी असते, तेव्हा मी मुद्दाम कपडा घेत नाही, ते कुडकुड करताना सुद्धा थंडीमध्ये सगळ्या ठिकाणी परमात्मा कसा अनुष्यूत आहे याचा मी आनंद घेतो. ते म्हटले बरं, ते काही खोटं नाही आहे की नाही, परंतु याच्याविषयीचं दारडे व्हायचं म्हटलं तर याचं कुठंतरी तुम्हाला समन्वय जर कळाला असेल तर कर्म चित्त हे सगळं तुम्हाला दिसतं. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा चित्तस्य शुद्ध हे कर्म, हे जे आचार्यांचं हे सांगितलेलंच आहे ना. उपासना ही चित्ताचं स्थिरीकरण करणारी आहे, कर्म हे चित्ताची शुद्धी करणारे आहे, आणि ज्ञानादेव तू कैवल्यम हा सिद्धांत माऊलींनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये वारंवार सांगितलेला आहे. त्यांना म्हटलं तुम्ही प्रत्येक वेळेला शंका घेऊन त्याच्यावर चर्चा करण्यात एक तास घालणार, उद्या दुसरी शंका घेऊन येणार आहे की नाही. त्यापेक्षा एकच ग्रंथ विचारसागर केला ज्ञानेश्वरी, कोणत्या तुम्ही एकच ग्रंथ आम्हाला सांगत जा, तुमच्या भाषेतून तुम्ही आम्हाला सांगत जा, त्याच्यात आपल्याला कुठं काय वाटलं तर चर्चा होईल. जेव्हा ग्रंथ पूर्ण होईल तेव्हा सगळ्या शंकांचं निरसन होईल.
आहे की नाही. त्याला हा मार्ग आहे. आणि नान्य पंथा विद्येते आहे नाही. आणि ते म्हणजे श्रवण हा काही एवढा मोठा साधन आहे का की जेणेकरून तुम्हाला आत्मस्वरूपात एवढंच एकमेव अद्वितीय आहे असं. आणि नेमकं तसंच आहे की नाही. ह्या गोष्टी नेमकं तसंच आहे. श्रवणा वाचून संन्यास्य श्रवणम कुर्यात असं सांगितलं की संन्यास घेतला तर त्यांनी श्रवणच केलं पाहिजे. तुम्ही ब्रह्मचारी राहिले का संन्यासी झाले की गृहस्थी आले, तुम्ही साधनावर जर आरूढ राहिले नाही तर तुम्ही केलेला नुसता कर्मसन्यास हा तुम्हाला काही मोक्षफल देणार नाही, आहे की नाही त्याच्यामध्ये. तर आता जीवशिव हे किमनिष्ठ एको आत्माची वरिष्ठ हेही म्हणता निकृष्ट आत्माची दिशे. ज्या वेळेला माणूस आहे ना आपली काही गृहीत कृत्य धरून जर वेदांताचं चिंतन करायला लागेल तर त्या ठिकाणी त्यांनी गृहीत कृत्य सोडण्याची तयारीच ठेवलेली नसल्यामुळं त्याला वास्तवता जी आहे ती अनुभूतीला येणं फार दुरापास्त गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल मग असं एवढे लोक एवढा त्याग करतात आणि मग त्यांना हे कसं कळत नाही, आहे की नाही. म्हणूनच याला कारण आहे की एक तर संत समागम खूप संतांची अहेतुकी कृपा जीवनात संपादन होणे इतकं अपूर्व, किंवा आपण केलेली जन्मजन्मांतरी परमात्म्याची उपासना एकनिष्ठेने केलेली जी भक्तिनिष्ठ आहे तीच त्याला ज्ञाननिष्ठेकडे प्रवृत्त करील. याच्या वाचून दुसरा काही विलाज नाही. तुम्ही किती जरी फार जीव पाखडला म्हणजे त्याच्या समोरच्या मनुष्याच्या बुद्धीवरती आरूढ होईल असं पण सांगता येत नाही. त्यासाठी त्याचा अधिकार उंचावण्यासाठी लागणारं काहीतरी साधन भजन त्याचं जर पूर्वीचं असेल तरच त्याला हे पटेल. नाहीतर हा आज येतो बौद्धाच्यापेक्षा नास्तिकवाद जास्त दिसतो याच्यामध्ये, आहे की नाही. बौद्धांनी काय केले, बुद्धीला तरी धरलंय. तर्क अनुमानाचा एक हत्यार त्याच्या जवळ आहे की नाही. आणि नंतर तो अनुभूतीकडे पण वळलेला आहे की नाही. पण ह्याच्यामध्ये सांगितलेलं अनुभूती पण नाही. ही जी अनुभूती आहे काय खरी अनुभूती आहे काय, अनुभवी अनुभवक अशी त्रिपुटीतली अनुभूती आहे का, ती नाही. बरं जी बुद्धी आहे त्या बुद्धीलाही त्यांनी दूर लावून टाकतात. ज्या बुद्धीनं विचार करायचा, बरं बुद्धीनं जे तर्क करायचं त्याला, बरं बुद्धीनं जो अनुकूल अशा प्रकारचा तर्क करायचा श्रुतीमतच त्या श्रुतीलाही मानलं नाही, जीवशिवभावालाही मानलं नाही, काहीच मानलं नाही. एवढी मोठी नास्तिकता कुठं असेल का, आहे की नाही. हे म्हणणं म्हणजे आपलं बोलणं म्हणजे फारच चुकीचं होतं. एवढी मोठी नास्तिकता नाही, एवढी मोठी आस्तिकता कुठं असेल का, आहे की नाही. दिसायला नास्तिकता आहे पण अशा प्रकारची वेदावर दृढ श्रद्धा आणि पुन्हा वेद असो किंवा नसो समोर तरीसुद्धा आपल्या अनुभूती स्थिर स्वरूपात ठेवणारा विचार, बरोबर ना. की असा दुसरा कुठं असेल का, कुठं. ही खरी आस्तिकता आहे की नाही. वेदाच्या द्वारा आपलं अस्तित्व सिद्ध करायची काय गरज आहे. ईश्वराच्या द्वारा साधनाच्या द्वारा ते स्वतः सिद्धच आहे. आणि वरवर पाहिलं याच्यामध्ये काहीतरी करायला सांगितलं आहे का, जाणायला सांगितलं नाही तर करायला सांगतील काय, काही सांगितलं नाही. आनंदाचा भोग हा शब्द तरी त्या ठिकाणी आहे का. अमृतानुभव झाला आणि मग आनंदाचा भोग झाला म्हणायला लागला, रसाचं आस्वादन झालं म्हणायला लागला तर अमृतानुभव कळाला नाही. रसरूपामध्ये रसाचं आस्वादन घडेलच कसं. हे जर झालं तर अमृतानुभव कळाला. जर त्या ठिकाणी तुम्ही केवळ ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती, आनंदाची अधिक अभिव्यक्ती वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी अमृतानुभवात चालणाऱ्या नाहीत. अमृतानुभवामध्ये रसरूपता आहे, रसास्वादन नाही. आनंद रूपता आहे, आनंदाचा भोग नाही, बरोबर ना. आम्ही काय करू, ज्या वेळेला तुमचा व्यवहार होतो तेव्हा लोक तुम्हाला म्हणतील की हा हे त्यांची आवड आहे, हे यांचा आनंदाला आलेलं उदाहरण आहे, हे लोकांनी येऊन म्हणावं. माऊलींनी ओळी सांगितले ना, तिकडूनसुद्धा जो तत्त्वज्ञानावर आरूढ झालेला पुरुष जो आहे तर त्याचं काय चाललं आहे आणि त्याची संगती दुसऱ्याने लावावी. काय ओळी आहे त्या, पेशे नेसले की नागवे हे लोकी येऊनी जाणावे. तर वेडा मनुष्य आहे, त्याने वस्त्र धारण केलेलं आहे का तो नग्न अवस्थेत आहे, ते तो याचा विचार करतो का, ते कोणी लोकी येऊनी जाणावे, लोकांनी त्याला म्हणावं. ठाणोर याचे मवावे आणखी घाय. जो खरा युद्धामध्ये त्या ठिकाणी बलिदान देणारा पुरुष आहे त्याला किती बाण लागले हे तुम्ही मोजायचे, त्याला काही नाही. तो रणी निघता शूर न फिरे माघारे, तो त्या रणांगणामध्ये त्याला फक्त शत्रू दिसतोय. तसं आपल्या ह्याला फक्त आपलं आत्मस्वरूप आहे, ते टळटळीत आत्मस्वरूप मी आहे. याच्या व्यतिरिक्त ह्या देहादिकांचे व्यवहार किंवा त्याच्यामध्ये कर्तृत्व, भोक्तृत्व, ज्ञातृत्व हे कोणताच प्रकार नाही. त्याचे असणारं साध्य साधन भाव, कार्यकारण भाव, अधिष्ठान आद्यस्थ भाव, सर्वात्म भाव,
हे कोणताच काही नाही, कारण त्याला आत्म्याला आत्मत्वसुद्धा सहन होत नाही जितकी त्याची आवाजची स्थिती आहे, आहे की नाही. आणि ही स्थिती आहे, ही मनुष्य जीवनाचं परम लक्ष्य आहे. आणि ते लक्ष ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या मानव मात्रांना एकदम तळहाताच्या आवळ्या इतकं स्पष्ट करून सांगितलेलं आहे या ग्रंथामध्ये. आपल्याला उगीच वाटतं की हा ग्रंथ काय साधारण आहे का, फार उच्च आहे. सर्वात जवळचा ग्रंथ आहे आणि सर्वात आपलं खरं मूळचं जे स्वरूप आहे ते स्वरूप त्याच्यात प्रगट आहे. त्याच्यामध्ये खरं जर पाहिलं तर विश्वास ठेवायचं सुद्धा काही कारण नाही. विश्वाससुद्धा याला फार उपपत्ती पाहिजे तर असं पण नाही, शांत बसलं. म्हणून हे जे लोक आहेत ना, ज्यांचं काय पूर्वजन्मीचं पुण्य, चांगलं लक्षात घ्या, पूर्वजन्मीचं काही सुकृत असेल आणि ज्यांना कुणीतरी गुरु दाविल्या वाटा, अशा प्रकारची थोडीशी वाट मिळाली आणि स्वतःसिद्ध स्वरूप सांग, जसं शुकोवा वामदेवासारखं. आणि त्या लोकांनी काय केलं, बिचारे पुन्हा भ्रमात सापडले, कारण गुरु परंपरा त्यांनी मानली नाही. आणि ते काय म्हटले, आपल्या स्वरूपाचं चिंतन केलं का आपल्या स्वरूपाची अनुभूती येते. कृष्णमूर्तींसारखे जे म्हटले ते चिंतन काय. आता एक अमृतानुभवाचे 3 खंड एकाने लिहिलेत. आणि ते 3 खंडात तुम्ही वाचताच हे सध्या त्यांनी, मी नाव कशाला सांगू, तर त्यांनी 3 खंड लिहिले आणि कृष्णमूर्तींच्या ह्याच्यावर आमचं हे समर्थन झालं असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं झालं काय, ते खऱ्या मुख्य आनंदालाच मुकले ना. खऱ्या मुख्य आनंदाला मुकले ते, की आपल्याला स्वतंत्ररीतीनं परमात्म्याचं चिंतन करता येतं. स्वतंत्ररीतीनं परमात्म्याचं चिंतन करता येतं हे तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा हे तुम्हाला कोणी सांगितलं. हे जर एक तर तुम्ही पूर्वीचं केलेलं असलं पाहिजे, किंवा आता तुमचं काय बुद्धीला माध्यम करून तुम्हाला हे कळतं असं तुम्ही सांगता. आणि जो बुद्धीला कधीच विषय न होणारा परमात्मा, त्याच्याविषयी तुम्हाला अनुभूती येईलच कशी. कायम तुम्ही वेगळेच राहाल ना, ऐकेल तुम्ही कायम त्याच्यापासून वेगळेच राहणार, ती अनुभूती तुम्हाला येणारच नाही, कारण गुरु शिष्य परंपरा तुम्हाला मान्यच नाही. ऐकेल व्यवहार येतो भट्ट नाही. आम्हाला गुरु शिष्य परंपरेतूनच गुरु शिष्य परंपरा मिथ्या आहे हे कळलं, आहे की नाही. गुरु शिष्य परंपरेतूनच आम्हाला गुरु शिष्य भाव जो आहे तो कल्पित आहे आणि त्याचं अधिष्ठान आहे ते दोघांचं अधिष्ठान एकच आहे, हे गुरु शिष्य परंपरेनंच आम्हाला कळलं. आणि शास्त्राचं पण हेच मनोगत आहे, हे त्यांच्याच द्वारा आम्हाला कळलं. आता जेव्हा आम्हाला अनुभूतीला आली तेव्हा आम्हाला हीच अनुभूती आली, खरोखर गुरु शिष्य भाव कल्पित आहे आणि अधिष्ठान मात्र जे आहे तेच तेवढं वास्तव आहे, हे आम्हाला त्यांच्याच कृपेने कळलं. हे कोणा, आता तुम्ही काय म्हणता, फक्त त्यांच्या कृपेने कळलं एवढं स्वीकारत नाही, परंतु त्यामुळं तुमचा सिद्धांताला दार्ढ्य येण्याच्या ऐवजी ज्या रीतीनं तुम्ही विचार केला असेल तर तुम्ही तर्काने गेले असाल तर तर्कशा प्रतिष्ठानात व्हा. आता जर का दुसरा तर्क आला तर तुम्ही कधी स्थिर होऊ शकणार नाही. तुमच्यापुढं जर दुसरा विचार आला किंवा त्याच्यापेक्षा तुमच्या अनुभूतीत दुसरं काही श्रेष्ठ आहे असं वाटलं तर त्यावेळेला ही अनुभूती तुम्ही सोडून देणार, आहे की नाही. आणि माणसाला आहे ना की निर्विशेष अनुभूती जी आहे ना, ह्या अनुभूतीमध्ये आनंदाची अभिव्यक्ती नाही, आनंद रूपता आहे. आणि सगळ्या जीवांची जी धाव आहे ती आनंदाच्या भोगाकडे आहे, आनंदाच्या भोगाकडे. त्यामुळं तुम्ही जे आता भोगता, तुम्ही आनंद भोगता का आनंद रूपतेत आहात, हा प्रश्न जर त्यांना विचारला, तुम्हाला ही स्थिती जी स्वतंत्र प्रज्ञेने प्राप्त झाली, जर तुम्ही आनंदरूप आहात, बरोबर ना, तर तुम्ही आनंदरूप आहात, त्या आनंदरूपात बुद्धीचा संबंध टाकल्यावर आनंदरूपत आहे का, बुद्धीचा संबंध घेऊन आनंदरूपत आहे. संबंध टाकल्यावर आहे. आणि तुमचे सगळे विचार काय म्हणतात, आम्हाला स्वतंत्र विचार केला. तुम्ही बुद्धीला घेऊन बोलता का बुद्धीला सोडून बोलता? बुद्धीला घेऊन बोलता. ते तुम्ही काहीही म्हणा पण आम्हाला हे कळतंय. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य, आहे की नाही. इथं सगळ्या गोष्टी लागतात. उदक, अग्नी, धान्य, झाल्या घडे पाक, एका विन एक कामा नाही. भक्ती लागते, ज्ञान लागतं, वैराग्य लागतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी भक्तीची, ज्ञानाची परिपक्व अवस्था झाल्यानंतर, सगळ्या एकही सदोषता संपूर्णपणे गेल्यानंतर जी टळटळीत स्थिती राहते त्यावेळेचं हे बोलणं आहे. आणि ह्या बोलण्यात बुद्धी नाही. आपण ज्याला प्रतिभा म्हणतो किंवा ऋतंभरा प्रज्ञा, हे शब्दसुद्धा ह्या अमृतानुभवामध्ये अलीकडचे शब्द आहेत. ऋतम बिभरती ती प्रज्ञा आहे ना, ती ऋतम बिभरती नाही, ती सत्याला धारण करणारी प्रज्ञा नाही, ती सत्यरूपता, सद्रूपत्वाला, सन्मात्रत्वाला प्राप्त होणारी प्रज्ञा आहे की नाही. म्हणजे ज्या प्रज्ञेने सन्मात्रामध्ये आपलं स्वतंत्र अस्तित्व विसर्जन केलेलं आहे, अशा प्रकारची ती प्रज्ञा आहे. त्यामुळे ऋतम बिभरती ती सुद्धा म्हणता येत नाही.
हिला जी प्रतिभा आहे ना, प्रतिभा म्हणजे बुद्धीचाच अशा प्रकारची सूक्ष्म बुद्धीचीच वृत्ती आहे की जी विशुद्ध आहे, सूक्ष्म आहे, एकाग्र आहे आणि तिला कोणत्याही प्रकारचं साधक बाधक विचार न करता जसं पदार्थ असेल त्या पदार्थाला ग्रहण करण्याची मोठी योग्यता प्राप्त झाली. बरोबर ना? अशा प्रकारे तिलाच प्रतिभा म्हणता येईल, तिलाच प्रज्ञा म्हणतात की प्रकर्षेण न्यायते अनया इथे प्रज्ञा असं आपण म्हणतो. म्हणून इथं काहीच बोलता येत नाही. म्हणून तुम्ही काय बोलले, मौनाची या मिठ्या वाणीचे. मौनाला मिठी आलिंगन केलं तर तिचं वर्णन होईल. तसे हे मौनाला मिठी घालून या ठिकाणी ही वाणीची प्रवृत्ती आहे. अशा प्रकारची प्रवृत्ती. आता हे पुन्हा सगळं काय आहे, क्रियेचे नामकिरणच आहे, पर्याय अद्वैती भक्तीचे आहे. हे अनुभवाची जोगे नोहे बोलायचे. कालच आपण पाहिलं, अद्वैती भक्ती आहे का अद्वैतच भक्ती आहे का हे अनुभवाचे जोगे आहे, हे अनुभवाच्या जोगे आहे. अद्वैतामध्ये भक्तीची सिद्धी जर केली तर या ठिकाणी अद्वैती भक्तीचं आहे नाही का, तुम्ही अद्वैती द्वैतच आहे ऐक असं सिद्ध केलं. अद्वैतामध्ये भक्ती नाही सिद्ध झाली, अद्वैत ही अद्वैतामध्ये भक्ती आहे म्हणल्याने द्वैत सिद्ध केलं तुम्ही, आहे की नाही. आणि द्वैत काय अनुभवाची जोगे नोहे बोलायचे, आहे की नाही. बोलायचे का ते अनिर्वचनीय असल्यामुळं नव्हे अनुभवाची जोगी, आहे की नाही. ते अनिर्वचनीय असल्यामुळं त्याच्यामध्ये ते काय अनुभव घेऊन त्याच्यातून पुरुषार्थाची सिद्धी नाही. आणि ज्याच्यात पुरुषार्थाची सिद्धी आहे ते बोलण्याजोगं नाही. असं जे हेच तत्व सांगतात ना माऊली, जे सांगतात ते ह्या स्वरूपाचं सांग. एरवी तिजीना चौथी, पहिली ना सरती, माझी सहज स्थिती भक्ती नाव ना, माझ्या सहज स्थितीला भक्ती असं म्हणतात. ही सगळी सूत्र माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगून ठेवलेली सगळी सूत्र. पण तिथं जी सूत्र आहे तिथं आपल्याला जर तिथं लगेच लोकांनी तेवढ्याच ज्ञानेश्वरीचा अर्थ घेतला की ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा संपूर्ण माऊलींचा चिदविलास आहे. आणि काय तर उघडले काय तेच आहे ना, हे अमृतानुभव. दुसरी मला वाटतं 7व्या अध्यायामध्ये एक 14व्या अध्यायामध्ये मनोनी जग परवते सारोनी पाहिजे माते तैसा नव्हे उखिते अगवाची आगवे मीची किंवा सकटची मी, तैसा नव्हे आगवे सकटची मी, सगळात मी आहे. म्हणजे सगळा म्हणजे सत्य सगळा असणारं हे सगळं कोण झालेलं आहे मी. अशा प्रकारचे लोक घेतात, ऐक नाही याच्यामध्ये. किंवा दुसरी म्हणून विश्वपण जावे मग माते घ्यावे तैसा नव्हे आगवे सकटची मी. अशा प्रकारच्या ज्या ओव्या आहेत, बरोबर ना, ह्या ओव्यांमुळं लोक म्हणतात की हे वेगळं आहे, हे तत्त्वज्ञान काय आहे वेगळं. एवढ्या 9,000 ओव्यामध्ये मांडलेला विवर्तवाद तो त्यांना येत नाही. ते डॉक्टर चालिकवार सांगायचे की ज्ञानेश्वरीमध्ये नुसत्या विवर्तवादाच्या स्वप्नाधिकाच्या ज्या ओव्या आहेत तर ह्या ओव्या काहीतरी 450 का 454 असे काही सांगायचे. त्यांनी ते विभाग केला होता त्याचा. तर ते नाही दिसत कुठं की म्हणे शेना मीची झालो होतो ना अर्जुन, जैसा चेला तो अर्जुना म्हणे स्वप्नीची विचित्र सेना मीची झालो होतो ना निद्रावशे. आता हे काय विवर्तवादाचं स्पष्टीकरण करणारे नाहीत का, सगळं मीच झालो होतो, सेना ते सेनाची नव्हे असं तो म्हणतो. आणि ह्या ओव्या दिसत नाही, पण ह्या ओव्या देऊन त्या विवर्तवादाचा काहीच संबंध नाही आणि स्वतंत्रच वाद आहे आणि तो चिदविलास वाद आहे असं म्हणून जर कोणी ह्या वादाचं चिंतन किंवा ह्या ग्रंथाचं चिंतन करेल तर त्याच्या पदरात काय पडेल, त्याच्या पदरात पडला तर काय पडेल, आपसिद्धांत पडेल. आणि त्याला पावली वदतो व्याघाताला तोंड द्यावं लागेल. आणि दार्शनिकांमध्ये तो कुठंच बसणार नाही. कोणताही दार्शनिक त्याचं 4 वाकसुद्धा स्वागत करणार नाही, आहे की नाही. 4 वाकसुद्धा त्याचं स्वागत करणार नाही. बाकीच्या दर्शनांचं तर वेगळीच गोष्ट आहे. तर सांगा, विशेषाचे नावे आत्मत्वही न सहावे किंबहुना न व्हावे कोणीच या. आता जीवशिव हे किमनिष्ठ एको आत्माची वरिष्ठ, हेही म्हणता निकृष्ट आत्माची दिसे. हे म्हणायला लागला तर आत्माच दिसेल, त्याला काय होईल, आत्माच निकृष्ट आहे असं सिद्ध केल्यासारखं होईल. सोनयाची साली किसून परती केली तरी मुदलाशीच आली नागवन जैसे. आता हे विवर्तवादावर कसे तुटून पडतात माऊली, आहे की नाही. पण याचा खरा आनंद कोणाला होईल माहिती का, ज्याला विवर्तवाद खरा कळला असेल त्याला, आहे की नाही. त्याचा अभिनिवेश लगेच तत्काल सुटून जाईल, आहे की नाही. पण जर ज्याला विवर्तवादच काय प्रकारे माहीत नाही त्याला ज्ञानोबरायांच्या ह्या म्हणण्याचं काय कळणार,
असे कळणार नाही. तर त्याला सांगतात सोन्याची साली. एखाद्या सोन्याचा पदार्थ आपल्याजवळ किंवा सोन्याची एक लगड आपल्याजवळ दिली आणि काय म्हणणार, सोनं घ्यायचं नाही, याची वरची साल काढून टाकायची. सोन्याची साल काय करायची, काढून टाकायची, किसून त्याला चांगलं किसून करायचं आणि परती केली, वेगळी केली. आणि मग म्हणले सोनं पाहायला गेलं, एक पाद आवरण काढलं का दुसरं आवरण, दुसरं काढलं का तिसरं आवरण, ऐक ना, सगळं एक एक किसून बाजूला केलं तर काय होईल, मुद्दल असणारं सोनं राहील का मुद्दलाचा तोटा येईल, आहे की नाही, हे बरोबर ना. व्याजाला सोकला मुद्दलाला मुकला असं होईल त्याचं. किंवा एक दुसरे ज्ञानेश्वरीमधलंच एक माझ्या गेलं लक्षातून आता, मुद्दलाशीची आली नागवन जैशी. मुद्दलालाच काय आली, नागवन आली, म्हणजे मुद्दलच त्याचं गमावल्यासारखं झालं. एक ओळीचं आलं होतं पण गेलं लक्षातून. हा ते तर नाही, तेच नाही, तसं नाही, दुसरं सोन्याचंच आहे. किंवा तुकाराम महाराजांचं अभंग आहे, हा आयचा मुद्दलाशी पडे तोटा आईचा खोटा उदी. मग ते तर आहे. तुकाराम महाराजांचं एक मोतियाचे पाणी चाखू नये ना, परिमळ म्हणून चोळू नये फुलं आणि खाऊ नये मुलं आवडते. मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र भेदूनी नाद पाहू नये. तुका म्हणे कर्मफळ म्हणून इच्छू नये काम, आणि तुका म्हणे वर्म दावू लोका. असं आहे. याच्यापेक्षाही वेगळंच आहे पण आता लक्षात नाही. तैसे जीव शिव माग हे गवन, नाथिलेचे आत्मत्वे भावनं, मग आत्मत्वी उत्तमपण निराळे कैचे. आता आपण पंचदशीत पाहिलं तर पंचमहाभूत विवेक, तत्व विवेक, पंचकोश विवेक, ऐक नाही, सगळे जे विवेक आहे ना, हे विवेक म्हणजे सोन्याची साल काढणार आहेत की नाही, अमृतानुभवाच्या दृष्टीनं आहेत की नाही, सगळे सोन्याची साल काढणार आहेत की नाही. आता म्हणजे ज्या वेळेला खरं तत्व बुद्धीवर आरूढ झालं तर त्यावेळची ही भाषा आहे की नाही. त्यावेळची भाषा आहे की वेगळं काय करायचं, तर त्याच्यासाठी सांगतात की तैसे जीव शिव मागे हे गौण. जीव आणि शिव हे गौण आहेत, ह्या केलेल्या कल्पना आहेत. नाथिलेचे आत्मत्वे भावनं, नसलेलेच जीव आणि शिव यांच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भावना करायची, बरोबर ना, अध्यारोप करायचा. आणि मग आत्मत्वी उत्तमपणे निराळे कैचे. आणि जर यांना सगळ्यांना काढूनच टाकलं तर आत्मतत्व हे उत्तम आहे आणि ते सर्वाहून अतीत किंवा निराळं आहे कसं सांगता आलं. जर तुम्हाला जर ह्या पंचकोशांची कल्पना केली नसती, तीन शरीराची कल्पना केली नसती, बरोबर ना, त्यांच्या सापेक्ष आत्मा हा वेगळा आहे, बरोबर ना, आणि तो सर्वात श्रेष्ठ आहे, तो सच्चिदानंद रूप आहे. आणि हे कसे अनित्यात्वात मिथ्यात्वात काय जे तुमचे हेतू दिलेले आहेत, आहे की नाही, ह्या सगळ्या त्याला परिच्छिन्नत्वात हे सगळे जे हेतू आहेत हे दिले. पण खरे हे पदार्थ होते का, हे पदार्थ नव्हतेच, केवळ काय होता, आत्माच होता. मग त्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी तुम्ही ते पदार्थ बाजूला केले, चांगलं बाजूला केले, आणि म्हणजे अगोदर त्याची कल्पना केली, नंतर त्याला बाजूला केलं, आणि पुन्हा काय केलं, पुन्हा आत्मत्वाला अवशिष्ट ठेवलं. आणि ते पदार्थ मिथ्या आहेत, ते पदार्थ अनित्य आहेत, ते पारतंत्र्यादी दोषाने दूषित आहे, आणि आत्मा मात्र नित्य आहे, तो ज्ञानघन आहे असं सांगायला लागले, आहे की नाही. हे जेव्हा सांगायला लागले तर तेव्हा ते म्हणतात मग आत्मत्वी उत्तमपण निराळे कैचे. आत्म्याच्या ठिकाणी उत्तमपण कसं तुम्ही म्हटले, त्या पदार्थांच्या ठिकाणी कनिष्ठाची भावना केली आणि मग आत्म्याला श्रेष्ठ आहे असं म्हणायला लागले, बरोबर ना. ते पदार्थ मिथ्या आहेत म्हणून भिन्न आहेत असं म्हटले, आणि तत्सापेक्ष आत्म्याच्या ठिकाणी सन्मात्रत्वाची तुम्ही कल्पना केली. त्या सगळ्या कल्पना तुमच्या बुद्धीत आहेत का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्येष्ठ कनिष्ठ भाव आहे का. म्हणून स्वामी महाराज नेहमी सांगायचे की आपल्या ठिकाणी कारण शरीराचं तादात्म्य गेलं की नाही, याच्यासाठी जर महत्त्वाचा निकष असेल तर आपल्याला जोपर्यंत म्हणतं की हा माणूस फार श्रेष्ठ आणि हा माणूस कनिष्ठ, हा श्रेष्ठ कनिष्ठ भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत कारण शरीराचा अभिमान गेला नाही. तर खरं तर कारण शरीराचा अभिमान आता काय आहे की कारण शरीरामध्ये ज्येष्ठ कनिष्ठ भाव कुठं असतोय,
कारण शरीरामध्ये ज्येष्ठ कनिष्ठ भाव कुठं असतो? आम्हाला तुमच्या वागण्यामध्ये व्यवहारात दिसतो म्हणून बीजरूपाने तो कारण शरीरात आहे, अर्थात कारण शरीराचा बाध झाला नाही असं म्हणण्यात असे. नाही तर तिथं तर निद्रिताचे शेजेशी सापतैशी उर्वशी असं सांगितलं की नाही? तिथं सुद्धा ज्येष्ठ कनिष्ठ भावाचा व्यवहार कुठे घडतोय? पण तुम्हाला ज्या अर्थी घडतो त्या अर्थी बीजरूपाने तो कारण शरीरात विद्यमान आहे, अर्थात कारण शरीराचं तुमचं तादात्म्य अजून आहे असं आम्ही त्याला म्हणतो, आहे की नाही? म्हणून या उदाहरण काय दिले म्हणजे याचा अर्थ तुम्ही जे काय अध्यारोप केला नंतर त्याचा अपवाद केला, अधिष्ठानाचं ज्ञान जर तुम्हाला खऱ्या अर्थाने झालं असेल तर त्या ठिकाणी ज्येष्ठ कनिष्ठ भाव राहत नाही आणि मग तुम्हाला का आयुष्यभरच करत राहायचा. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते. अध्यारोप अपवादाने ह्या निष्प्रपंच वस्तूचं काय होतं? ज्ञान होतं. आणि ते ज्ञान करण्यासाठी काय किती वर्ष लागतात? यासाठी जन्मजन्मांतरी केले हे सूचना. अहो एकदा त्याचं झालं म्हणजे झालं, आहे की नाही? त्याचं काय पुन्हा पुन्हा करायचं? असाच भाव आहे ना याच्यामध्ये. तर सांगतात तैसे जीवशिव मागवे हे गौन आथिलेचे आत्मत्वी भावनं मग आत्मत्वी उत्तमपण निराळे कैचे जीवपणाचे निभावे शिवत्वी गौणत्व पावे तरी आत्मत्वी संभवे उत्तमता कैची. आता जर तुम्ही आत्तापर्यंत विचार केला, ह्या विचाराला अनुसरून जर तुमची धारणा झाली असेल तर तुम्हीच सांगा बरं, जीवपणाचे निभावे, जीवपणाची भावना करायची, मग शिवत्वी आणि मग काय करायचं? जीवपणाच्या सापेक्ष त्याच्या ठिकाणी शिवपणाची कल्पना करायची. परंतु मग शिवत्वी गौणत्व पावे, पण ते शिवपण सुद्धा काय होतं आहे? गौणच आहे. कारण जीवपण नसलेलं जीवपणाची कल्पना केली, तत्सापेक्ष त्याच्या ठिकाणी शिवत्वाची कल्पना केली तर त्याच्या ठिकाणी गौणत्वच सिद्ध झालं की नाही? बरं, तरी आत्मत्वी संभवे उत्तमत्वा कैचे. तर अशा रीतीनं प्राप्त झालेलं जे आत्मत्व आहे त्या जीवाच्या सापेक्ष त्याला वेगळं करून केलेलं ते आत्मत्व, तर त्या आत्मत्वे उत्तमत्वा कैचे संभवे. त्याच्या ठिकाणी उत्तमत्व कसं सिद्ध करता येईल? आहे की नाही? उत्तमत्व सिद्ध करता येणार नाही. त्याला तरतम भावाने जे काही उत्तमत्व सिद्ध झालेले आहे तर ते खरं उत्तमत्व नाही, निरपेक्ष उत्तमत्व ते कधीही होणार नाही. सामान्याचे निभावे तेही विशेष नव्हे तस्मात आत्मत्वी न संभवे निर्धार कोणी. सामान्याचे भावे, सामान्य एकच सगळ्यामध्ये अनुसूत असतं अशी भावना करायची, नंतर तेही विशेष नव्हे. आणि ते सामान्याची भावना केली ना तर ते सुद्धा काही विशेष नाही. कारण का सामान्य येते असं तुम्ही म्हणता, पण सामान्य शब्द विशेषाला घेऊनच आला ना, मग त्याला आम्ही विशेष म्हणणार नाही. तस्मात आत्मत्वी न संभवे निर्धार कोणी. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी कोणताच निर्धार करता येत नाही. सामान्य पण म्हणता येत नाही आणि विशेष पण म्हणता येत नाही. आत्म्याला गेलं की माझ्या बाला हे म्हणू नये आणि माझ्या बाला तेही म्हणू नये असंच म्हणावं लागतं, नाही का? काही त्याचं निर्धार करता येत नाही. इदम इत्थम या रूपाने त्याचा कोणताही निर्धार करता येत नाही. तेथ ब्रह्मा आत्मा ईश या बोला मोढे सौरसो न बोलण्याही पैसू नाही जेथ. अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. या सगळ्या वया ज्या येतील ना त्या सगळ्या वया एकत्र केल्या पाहिजे, आहे की नाही? म्हणजे ज्ञानेश्वरीत आलेला अमृतानुभव, आहे की नाही? त्याच्यामध्ये सामान्याचे निभावे तेही विशेष नव्हे तस्मात आत्मत्वीन संभवे निर्धार कोणी. नाना स्वरूप झालं नाही, नाना स्वरूप एकमान तरी सामान्य विशेष ते कोण. एवं जैसे सामान्य तैसेचे विशेष. नाना स्वरूप म्हणजे आत्मा किती अवाच्य राहिला पाहिजे की या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष कोणत्याच शब्दाची प्रवृत्ती नाही आणि कोणतीच धारणा किंवा मनाच्या कोणत्याच संकल्पाची, कोणत्याच निश्चयाची, कोणत्याच चिंतनाची, बरोबर आहे की नाही? आणि कोणत्याच अभिनिवेशाचे कुठेही स्पर्शसुद्धा नाही. पूर्वी अभिनिवेश होता आणि आता मात्र तो गेला याचीसुद्धा त्याच्या ठिकाणी जाणीव नाही. एवढं हे सूक्ष्म आहे आणि असं व्हायला पाहिजे, आहे की नाही? असं ज्ञानोबरायांना अभिप्रेत आहे. बरं असंच आहे, आहे की नाही? असंच आहे तर त्याच्याशी फक्त तद्रूपतेला तुम्ही प्राप्त व्हा, दुसरं काही नाही. व्हा म्हणजे त्याच्यातल्या असणारी ही जे जरी आम्ही म्हणत असो साली काढून सोन्याच्या साली काढल्या, हातात काय आलं, पण सोन्याच्या साली काढल्याशिवाय फक्त हातात काय आलं ते काय आलं हे कळण्यासाठी अमृतानुभव आहे, आहे की नाही? सगळ्या सामान्य विशेषाचा निराश केल्यानंतर काय आलं हातामध्ये हे कळण्यासाठी सांगतात. याच्या हातामध्ये शून्य आलं नाही, बरोबर ना? आणि त्याच्या हातामध्ये द्वैत आलं नाही. त्याच्या हातामध्ये आलं तो काय झालं, त्याच्या हातामध्ये जे आलं ना तर ते जे आलं ते तोच झाला.
आहे का, जे हातामध्ये आलं ते तो कोण झाला, तोच झाला. हातामध्ये आलं का ते हातामधलंच तो होतो, किंवा तोच हातामधलं होतो, किंवा हातामधलं तो होतो ना, बरोबर ना. ते त्याच्यापासून वेगळा राहत नाही. नाना स्वरूप एक मान तरी सामान्य विशेषते कोण. जर नाना इथं काय नाना स्वरूप म्हणजे इथं पदच्छेद करून घ्यायचा. नाना म्हणजे अथवा घ्यायचा इथं, नाही तर नाना स्वरूप म्हणजे विविध असणारं स्वरूप नाही, हे तर नाही. नाना म्हणजे अथवा, स्वरूप एक मान, स्वरूप एकच प्रकारचं आहे तरी सामान्य विशेषते कोण. स्वरूपाचं जर एकच मान म्हणजे एकच प्रमाण आहे, स्वरूप जर स्वरूपरूपच आहे, तर मग सामान्य विशेषते कोण. ते सामान्य कसलं आणि विशेष कसला. एवम जैसे सामान्य तसेच. आणि घ्यायचं झालं तर जसं सामान्य तसं सामान्य आणि विशेषाची दोन्हींची किंमत काय आहे, सारखीच आहे, आहे की नाही. हां, ते सांगतात ना, तर ते कोणत्या ग्रंथामध्ये उदाहरण दिले काय, पण त्यांनी सांगितलं की सोन्याचं कुत्र केले आणि सोन्याचा दत्त केला. दत्त होता 3 तोळ्याचा, बरोबर ना, आणि कुत्र होतं 5 तोळ्याचं. किंमत काय आहे, किंमत कोणाची सारखी, त्यांनी दोघांची पण सारखी. त्यांनी सांगितलं बाबा अहो दत्ताची किंमत आणि कुत्र्याची किंमत कशी काय. त्यांनी सांगितलं तुला दत्त आणि कुत्रं दिसतंय, मला कोण दिसतंय, सोनं दिसतंय. त्या सोन्याच्या किमतीमध्ये दोन्ही काय आहे, सामान्य. आम्हाला सामान्याचंही कौतुक नाही आणि विशेषाचंही कौतुक नाही. एवम आत्मा स्वतः सिद्ध. खरं सांगा बरं, ह्या स्थितीला प्राप्त होण्यासाठी किंवा ही स्थिती समजून घेण्यासाठी जर माणसाला आत्मपदार्थ सोडून अनात्म्याचा अंतःकरणात किती गौरव असला पाहिजे, की किती कमी गौरव असला पाहिजे, का यत्किंचितही असता कामा नये. का तर आणि तरच ही स्थिती आहे, तर आणि तरच ही स्थिती आहे की नाही. किमान आपलं भाग्य एवढं आहे की आपल्याला ही स्थिती काय आहे, काय इतके ज्ञानोबा म्हणतात की तुझला गुढ हा काय करू, आहे की नाही. शिवशिवा सद्गुरू तुझला गुढ हा काय करू. इतकी गूढ स्थिती आहे. परंतु त्या ठिकाणी ज्ञानोबा जणू काही बुद्धी कुंठित झाल्यासारखं, मती कुंठित झाल्यासारखं म्हणतात, तुझला गुढ हा काय करू, एकाही निर्धारू धरू देतोशी का, अशा प्रकाराने म्हणतात, आहे की नाही. आणि तो ग्रंथ जो आहे त्या ग्रंथाचं चिंतन आपल्याला होतं, हेच फार मोठी गोष्ट आहे की नाही. ही इतकी गूढ वस्तू आहे आणि ते ज्ञानोबा पुन्हा जीव ओतून पुन्हा आपल्याला सांगतात. किमान ही स्थिती काय आहे, एखाद्या माणसाने जर एखादा गरीब, तो कोण आता आहे ना जगात सगळ्यात श्रीमंत, तर तो फार गरीब होता. ते हा, तर त्यांनी असा संकल्प केला का जगात मी एक दिवस श्रीमंत होऊन दाखवील. असं त्यांनी माणसाने करायचं ठरलं की ते आपोआप होतं. आपलं ते तामिळनाडूचा महात्मा आहे ना, तर काय सांगतो की माझे आईवडील मला म्हणायचे की बा आपली फार गरिबी, त्यामुळे लोक आपल्याला नातेवाईक कोणी विचारत नाही, असं तर म्हणायचे. मग त्यांनी काय ठरवलं की तेव्हा मी तुम्हाला आपल्या सगळ्या नातेवाईकांच्यापेक्षा श्रीमंत होऊन दाखवेल. म्हणून त्यांनी कंपनी सुरू केली. दोघं भाऊ इंजिनियर झाले आणि दोघांनी निष्ठा केली की आपल्याला सर्वात श्रीमंत व्हायचं. हे केलं. नंतर त्या श्रीमंतीचं मार्गाला लागले आणि त्याला ज्ञानेश्वरी हातात पडली. तामिळ पडल्यावर त्याला वाटतं श्रीमंती तर खरी ही नाही, ही सगळ्यात श्रीमंती आहे. असं ठरल्यावर त्यांनी लगेच कंपनीला कुलूप लावलं आणि तो आता बिचारा रात्रंदिवस चिंतन करतो ज्ञानेश्वरीचं. आपलं चिंतन याच्यासाठी चालले. जेव्हा माणसाला खरी श्रीमंती कळते तेव्हा ते पूर्व जे काही श्रीमंतीचा जो त्याची धारणा असते ती आपोआपच मागं पडून जाते, आहे की नाही. पण त्यांनी एवढं का बरं आजच्या स्थितीमध्ये सगळ्यात प्रतिकूलतेमध्ये ते का म्हणून ते राहतात. त्यांना कळलं की याची किंमत किती आहे की नाही. म्हणून या ठिकाणी हे जे सामान्य विशेष यांच्या रहित होऊन जी स्थिती आहे ती किती गूढ आहे आणि ती किती आवश्यक आहे. ज्याला कळेल तो आपोआपच हे सगळ्या ज्या धारणा आहेत चुकीच्या त्या मागं टाकीत चालेल, आहे की नाही. ते आपोआप धारण, कारण त्याला कळलं. तसं आपल्याला जरी ह्या जीवनामध्ये ह्या अमृतानुभवाचा गौरव जरी नुसता चित्तात ठसला तर आपल्याला माहिती आहे याच्याशिवाय पर्याय नाही. कोणत्याही जन्मात आईच्या गर्भातच आपण हळहळ करीत सुटू, आहे की नाही. आणि तिथंच आपल्याला वाटेल काही व्हायला पाहिजे. बरं ऐकून तर ठेवलेलं आहे की नाही. मग शिको व्हावं आमध्ये व्हावं असं होईल, किंवा बाल्यकालात होईल, तारुण्यात होईल. त्याचं नुसतं हे जे स्वामी महाराज म्हणायचे की शेण जर मातीत टाकलं तर काही ना काही कण घेतल्याशिवाय परत येत नाही. तसे हे विचार जे आहेत, हे जे अनुभूती सांगताना जे मौलींनी विचार मांडलेले सिद्धांत रूपाने म्हणा, अनुभूती तर गोष्ट दूर आहे, परंतु हे सुद्धा आपल्याला परम भाग्य आहे. किंवा आपल्याला माझे ज्ञानोबा आहे असं म्हणतात, आहे की नाही. जे ज्ञानोबा आहे असं म्हणतात तर हा विचार आणि हाच विचार आहे एवढा जरी आपल्याला कळला
तरी झालं. आणि पटल्यावर तर मोठं भाग्यच आहे. आणि झेपलं तर आपला प्रवासच संपला, आहे की नाही? झेपलं तर आपला प्रवासच संपला. इथं सांगतात, नाना स्वरूप एकमान तरी सामान्य विशेष ते कोण, एवं जैसे सामान्य तैसेचे विशेष, एवं आत्मा स्वतःसिद्ध याचा संबंधे होय बोध. किंवा अनात्मवर्गाशी बाध देवनी साधिजे ऐसे आत्मत्व नव्हे स्वरूपी दुसरे नसाहे मा बोधून ते काय स्वात्मत्व बोधू. बघा आता सांगतात, एवं आत्मा स्वतःसिद्ध. ह्या आत्म्याचं काय आहे? आत्मा स्वतःसिद्ध आहे. आत्म्याच्या सिद्धीसाठी कोणाचीही दुसऱ्या सापेक्ष वस्तूची गरज नाही. आत्मा स्वतःसिद्ध आहे, याचा संबंधे होय बोध. आणि याचा कोणाशी तरी संबंध केला म्हणजे काय? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, बरोबर ना? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचा संबंध केला म्हणजे मला असं वाटतं याच्यामध्ये बघा, आत्म्याचा संबंध करायचा म्हणजे काय? एक तर कल्पित वस्तूंचा संबंध, तादात्म्य संबंध करायचा, बरोबर ना? आध्यात्मिक तादात्म्य संबंध करायचा. पण पुढं काय म्हटले? किंवा अनात्मवर्गाशी बाधा असं लिहिले. मग याचा अर्थ त्या ठिकाणी अनात्मवर्गाचा त्याच्याशी आध्यात्मिक संबंध करायचा आणि नंतर त्या संबंधाचा आणि संबंधित पदार्थाचा बाध करायचा. हे झाला अनात्मवर्गाचा बाध. मग आता याचा संबंधे होय बोध. कोणता संबंध? तर त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सच्चिद आनंद अद्वय ह्या पदांचा संबंध घ्यायचा. आणि तत्वमसी महावाक्यामध्ये याचं जे लक्षार्थ आहे सच्चिद आणि आनंद, बरोबर आहे ना? किंवा त्या लक्षार्थाचा संबंध घ्यायचा, वाच्यार्थाचा परित्याग करायचा आणि लक्षार्थाचा त्याच्या ठिकाणी संबंध घ्यायचा किंवा जल लक्षणा करायची, बरोबर ना? वाच्यार्थाचा परित्याग करून त्याच्या लक्षार्थाचं ग्रहण करायचं, हा संबंध. असा संबंध घ्या. दुसरा संबंध काय? अनात्मवर्गाशी बाध किंवा अनात्मवर्ग त्याच्यावर अध्यस्त आहे आणि अनात्मवर्गाचा त्याच्याशी आलेला संबंध अध्यस्त आहे, अशा प्रकारचा कल्पना करायची आणि त्याचा बाध करायचा. आणि मग अनात्मवर्गाची बाध देऊन साधिजे. आणि मग हा आत्मा स्वतःसिद्ध असणारा आत्मा, त्या आत्म्याचे आपल्याला साध्य करायचा. त्या आत्म्याला आपण यथार्थ त्याचं ज्ञान किंवा अनुभूती करून घ्यायची, अशी पद्धत आहे. ही कोणाची? आत्ताच आपण सांगितलं अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते, ही पद्धत आहे, बरोबर ना? परंतु म्हणतात ऐसे आत्मत्व नव्हे. हे काय आत्म अशा पद्धतीनं केलेलं हे काय खरं आत्मत्व नाही. ज्याच्या ठिकाणी तुम्हाला अध्यारोप आणि अपवाद करावा लागतो, ज्या ठिकाणी संबंधाची कल्पना करायची आणि अनात्मवर्गाचा बाध करायचा, अशा प्रकारचं जर तुम्हाला आत्मत्व प्राप्त झालं असेल म्हणजे अशा प्रकारच्या आत्मत्वाचा संस्कार तुमच्या बुद्धीमध्ये येतकिंची जरी विद्यमान असेल तर ऐसे आत्मत्व नव्हे. रवी महाराज लक्षात येतं का? हे नाही का? ते ऐसे आत्मत्व नव्हे, अशा प्रकारचं हे आत्मत्व नाही. स्वरूपी दुसरे नस आहे. त्या स्वरूपामध्ये दुसरं जर संबंध, दुसरं पदार्थ सिद्ध होत नाही. रवी महाराज आहे, येतं का लक्षात? बरोबर. हे कळतं का? पटतं? पटतं. मग न कळता पटतं का कळून पटतं? ऐसे आत्मत्व नव्हे, स्वरूपी दुसरे नस आहे. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी खरं काय न कळता पटलं पाहिजे की नाही? कळायचं काय याच्यामध्ये? कळून पटलेलं ते काय कनिष्ठ आहे की नाही? कळणं काय? कळणं हे स्वतः सिद्ध आहे ना. स्वामी महाराज तर सांगायचे कळणं सुद्धा कळणंच आहे आणि न कळणं ते सुद्धा काय आहे? कळणंच आहे की नाही? कळणं आणि न कळणं ज्याच्यामुळं कळतं, बरोबर ना, तो मी आहे. त्यामुळे तुमचं कळणं तुम्ही करा घटापटा, नका जाऊ आटा आमुच्या. हे खरं कळणं आहे आणि हे खरं पटणं आहे की नाही? ऐसे आत्मत्व नव्हे, स्वरूपी दुसरे नस आहे. स्वरूपात दुसरं सहनच होत नाही, त्याला आम्ही आत्मत्वच म्हणत नाही. मा बोधून ते काय स्वात्मत्व बोधू. इथं काय घ्यायचं? मा बोधून ते काय स्वात्मत्व बोधू. आता जर दुसरं काही नाही तर आम्ही ह्या स्वात्मतत्वाचा काय बोध केला आणि बोध करून काय स्वात्मतत्वाचा तुम्हाला बोध झाला म्हणजे याच्यामध्ये आदान आणि प्रदान शिष्य आणि गुरूंचं काही झालेलंच नाही, असंच म्हणायचं ना. बोधून तो काय? बोध केल्यावर तो आत्मबोध झाला असं काय आहे का? असं तर काही झालेलंच नाही. पुढेही येचे अभिप्राय ग्रंथमुळी बोलिले आहे, सांगेन जरी अवधानला आहे श्रोतयांचे. आणि याचे अभिप्राय, याचा अभिप्राय म्हणजे हा सगळा ग्रंथ हेच सांगणार
आहे की नाही. आपल्याच्या शेवटची जी शेवटची जी धारणा आहे त्या धारणेमध्ये हे झालं पाहिजे. मग त्याला धारणा म्हणायचं म्हणून ती धारणा गेली पाहिजे असं. पण आता काय करणार, काहीतरी बोलायला लागणार ना. हा, पुढे याचे अभिप्राय ग्रंथीमुळे बोललेले आहे. ह्या मूळ ग्रंथामध्ये काय सांगितलेले आहे, हीच गोष्ट सांगितलेली आहे. सांगेन जरी अवधान लाये श्रोत्यांचे. मग आता हेच सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा तेच सांगणार का? पण माऊली म्हणतात की सांगेने जरी श्रोत्यांच्या, आता आम्हाला काय सांगणे पुसणे दोन्ही नाही, पण जर श्रोत्यांचं लक्ष असेल आणि त्यांना वाटत असेल की याच्यामध्ये गोडी वाटते, काय पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती झाल्यासारखी वाटते, तरी पण बरं पण आम्हाला पण ते म्हणतात जर श्रोत्यांचं लक्ष केंद्रित होत असेल तर मी हीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो. राती नुरेची सूर्या. आता 41 राती नुरेची सूर्या ना तरी लवन पानिया नुरे जेवी चेलिया नीद देशी. खरं सांगा बरं, हे जर आपल्याला सगळं अनुभूतीला यायचं असेल तर आता सध्या बरोबर ना, आपल्याला याला कोणता मार्ग वाटतो, काय करावं लागेल याच्यासाठी? आता सध्या आपल्या जीवनात काय मार्ग वाटतो? जे काय आपण आतापर्यंत अध्ययन केलं, साधना केली, भजन केलं किंवा याच्यामध्ये हां 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 निधिध्यासन म्हणजे काय? पुन्हा पुन्हा हेच करणं, पुन्हा पुन्हा हेच करणं हाच आता पर्याय आहे. याच्यापेक्षा दुसरा कोणताच पर्याय नाही. कारण शब्दाच्या द्वारा अशब्द शब्दातीत अनुभूती करणारा हा ग्रंथ आहे. आणि ती अनुभूती जर होत नसेल तर आता हेच आपलं साधन आहे. आता ह्याच्या पलीकडं दुसरं कोणतं साधन नाही आणि मिळणारही नाही कोणी. बरं आपल्याला काही नाही कळलं तर एवढं कळलं ना, नान्य हा पंथा विद्यते, दुसरा काही मार्ग नाही. एवढा ग्रंथ सर्वच्या सर्व एकत्र करून माऊलींच्या प्रतिभेतून हा साकार झाला. आता एवढं कधी होईल? पौरुषेय ग्रंथामध्ये एवढं मोठं कार्य कधी घडेल का? आता अपौरुषेय वेद आपल्याला सामंजस्य कळत नाही आणि सगळ्यांचं सामंजस्य करून स्वतंत्र प्रकरण ग्रंथ माऊलींनी केला. आता काय तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर बुधाहा. दुसरं नाही, आहे की नाही. आयशे आत्मत हां राती नुरेची सूर्या 41 राती नुरेची सूर्या ना तरी लवन पानया नुरे जेवी चेलिया निददेशी. सूर्या राती नुरेची. सूर्याच्या पुढं रात्र कधी राहील का? सूर्याच्या दृष्टीनं रात्र कधी उरणारच नाही. उरणारच नाही का? रात्री येणारच नाही, येणारच नाही. लवन पानिया नुरेची. लवन म्हणजे मीठ पाण्यापुढं उरणारच नाही. जैशी चेलिया निद जेवी नुरे. जेवी ज्याप्रमाणे चेलिया म्हणजे जागं झालं असताना, निद म्हणजे झोप, ही तिथं कधी जागृतीपुढं झोप कधी असतच नाही. राती चैनी नाशे सूर्य शोभे प्रकाशे आयशे तव सूर्याशी नसे सूर्यत्वे पाही. मुळी सूर्याच्या गावी रात्रीचा उदयो नाही मान निवारील काही मग सूर्यत्वे पावे. आता सांगतात राती चैनी नाशे, रात्रीचा नाश झाल्यानंतर सूर्य शोभे प्रकाशे, मग त्या सूर्य आपल्या प्रकाशाने त्या ठिकाणी शोभतो. बरोबर ना. तिथं सूर्यशोभे जे ना, हे 2 शब्द केले पाहिजे पदच्छेद करून. रात्रीचे निनाशे सूर्य शोभे प्रकाशे, सूर्यप्रकाशे शोभे असं. आयशे तो सूर्याची नसे सूर्यत्वे पाहिजे. सूर्याच्या ठिकाणी जे सूर्यत्व आहे त्या सूर्याला ह्या रात्रीच्या नाशाने आपल्या प्रकाशाने आपण शोभतो, हे तर सूर्याला कधी माहीतसुद्धा नाही. मुळी सूर्याच्या गावी रात्रीचा उदय नाही. मुळातच सूर्याच्या ठिकाणी रात्रीचा कधी उदय झाला, रात्री कधी उत्पन्नच झालेली नाही. मग निवारील काही मग सूर्यत्व पावे. मग रात्री उत्पन्नच झाली नाही, मग त्या रात्रीचं निवारण करील आणि मग त्याला तो आपल्या मूळ सूर्यत्वाला प्राप्त होईल, असं काही आहे का? नाही. दुसरं सांगतात किंवा क्षारजळी लवण मिळाले तरी उदकी क्षारपण आयशे नव्हे ते आपण आधीच क्षार. किंवा म्हणतात क्षारजळी लवण मिळाले. हे तर काय बघा ना, तरी लवण पानिया एवढंच माऊलीने म्हटलंय. बरोबर ना. हे पार एकदम याच्यावर वार्तिकच करून टाकलं त्यांनी, आहे ना. याचं वार्तिकच करून टाकलं की क्षारजळी लवण म्हणजे समुद्राचं जे खारट पाणी आहे त्या खारट पाण्यामध्ये मीठ. बरोबर ना.
ह्या साध्या पाण्यामध्ये नाही सांगितलं. काही टीकाकार आहेत आहे की नाही. मला तेच सोनियाचे मणी केले आणि सोनियाच्या सुती ओविले तैसे जगम्या धरिले सभायंतरी. माऊलीनं तिथं 7व्या अध्यायामध्ये ना 7व्या अध्यायामध्ये असं वार्तिक केलं आणि इथं शिवकल्याण स्वामींनी माऊलींच्या ओवीवर वार्तिक केलं आहे की नाही. म्हणतं किंवा क्षारजळी लवण क्षार असणाऱ्या जळामध्ये मीठ मिळाले तरी उदकी क्षारपण मिळाले तर त्या उदकाला काय झालं खारटपणा आला. आयशे नव्हे असं झालं नाही, ते आधीच क्षार ते अगोदरच काय आहे खारटच आहे. यांच्यामुळं काय फार वाढ झाली असं काही नाही आणि नसतं मिळालं तर घट झाली नसती. हा उदकाचाचे स्वभाव जेथे लवणाचाचे अभाव कैसेनी पावे. ते म्हणतात अशा ठिकाणी ते आधीच क्षार असणं आणि जर दुसरं मीठ आलं तर त्याला आपल्यात सामावून घेणं हा त्या उदकाचा स्वभावच आहे ना. असंच घ्यायचं ना. चांगली बघा येथे हा उदकाचे स्वभाव हे उदकाचा स्वभावच आहे निसर्गत आहे. जेथे लवणाचाचे अभाव कैसेनी पावे त्या ठिकाणी लवणाचा अभाव त्याला कधी प्राप्त कैसेनी पावे त्याला लवणाच्या अभावामध्ये त्याच्या ठिकाणी क्षारपणाचा अभाव होता आणि आता तो लवणामुळं प्राप्त झाला. असं कसं होईल. होतच नाही. म्हणून त्यांनी मला वाटतं चांगली पासाठी ते होय ना नाही ना दाविले नाही तरी हाची याच्या ठाई आणि ना दाविला तरीही हाची या काही करी अमृतानुभवामध्ये येते का काही चांगदेपासाठी नाही. चांगदेपासाठी ही आहे मला वाटतं काही करी बोले कल्पी की न करी न बोले न कल्पी हे दोन्हीही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू ही चांगदेपासाठीतली. सुवर्णाच्या चंडिका हां सत्य सुवर्णाच्या चंडिका ती काय होई ना 18व्या अध्यायातली. सुवर्णाची या चंडिका सुवर्ण शुळेची देखा सुवर्णाची या मैखा नाश केला. सुवर्णाच्या मैखा नाश केला. सुवर्णाच्या चंडिकेने ना सुवर्णाच्या महिषासुराला सुवर्णाच्या शुळाने त्याचा नाश केला. तो देवलवसी याकडा तो देवलवसी याकडा व्यवहारू गमला पुढा वाचुनी महिषा शुळ चामुंडा सुवर्णची ते असं अखंड अर्थ. किंवा निद्रे बोला कोणता तुकडा उदकाचाची स्वभाव जेथ लवणपणाचा अभाव कैसेनी पाहिजे याच्यामध्ये राहिला बरं का. एक तुकडा राहील आणि तो त्या ह्याच्या कोणाकडे आहे का ते याचं नसेलच आता तो बहुतेक त्याच्यातूनच हे केलं. कोणाकडे आहे का ते फोनमध्ये भागवत महाराजांनी दिले होते ते असलं तर पहा त्याच्यामध्ये. पण बहुतेक राहिला तो निश्चित राहिला आहे. आता आपल्याला तो काही सापडेला असं दिसत नाही. मग ते पण त्याचा भाव हाच आहे. जेथे लवणाचाचे अभाव उदकाचे स्वभाव जिथे लवणाचे अभाव तिथं कैसेनी पावे. शेवट झालं मधलं तिसरं चरण राहिलं. तृतीय चरण नाही याच्यात. आता आपल्याला दुरून याच्या अनुषंगाने जुळून घ्यायचं आहे का नाही. काय जुळून घ्यायचं या ठिकाणी उदकाचा स्वभावच आहे. जेथे लवणाचा अभाव आहे म्हणजे तर तिथं काय आहे लवणाचा अभाव आहे तर मग त्या ठिकाणी त्या उदकाच्या ठिकाणी खारेपणाचा अभाव कैसे क्षारपणाचा अभाव कैसे निपावे असं घ्यावं लागेल ना. म्हणजे अगदी असं झालं ना. आता सांगितलं आहे की नाही त्याच्या ठिकाणी क्षाराचा अभाव आहे असं कैसे निपावे असं कसं होईल. बरोबर आहे ना. सांगा बरं ना. त्या लवणामुळं त्याला क्षारभाव कैसे निपावे त्याच्यामुळं खारटपणा आलाय का. मग आपण काय म्हणतो क्षारपणाचा अभाव कैसे निभावे असंच ना. बरोबर ना. त्याच्यामुळं क्षारपणाचा भाव त्याला आलाय का देखील अर्थ काय झाला एकच झालं.
31 क्रमांकाची ओळी ना, 32 का 31, 32 क्रमांकाची ओळी. हां, सगळी ओळी तृतीय चरण. हां, सांगा. तृतीय चरण काय आहे? त्याचे स्वभावे क्षार भाव, हा उदकाचाचे स्वभाव, जेथे लवणाचाचे अभाव, त्याचे स्वभावे क्षार भाव, कैसेनी पावे. त्याचे स्वभावे, हा लवणाचे स्वभावे त्या समुद्राचं जे मूळ पाणी आहे त्याला क्षारभाव कसा काय प्राप्त होईल? अर्थात त्याला काही गरजच नाही त्याची. त्याचे स्वभावे क्षारभाव कैसेनी पावे. हा अक्षार्थ, हे म्हणायचं ना, आक्षेपार्थ घ्यायचा. कैसेनी पावे, आता हा काय किंवा निद्रेचे निराकरणे, जागृती असे जागणेपणे, ऐसे नव्हे ते आपणे, ऐसे नव्हे ते आपणे आधीच आहे. आता म्हणतात निद्रेचे निराकरणे किंवा निद्रेचं निराकरण झालं असताना जागृती असे जागणेपणे, जागृतीच्या ठिकाणी जे जागणेपण आहे ऐसे नव्हे ते असं नाही. निद्रेचं निराकरण झाल्यावर जागृतीच्या ठिकाणी जागणेपण आहे असं नाही. ऐसे नव्हे ते आपणे आधीच आहे. ते आपला ते जे जागृती आहे ते स्वरूपाची जागृती ही अगोदरच आहे की नाही. ती निद्रेच्या सापेक्ष जागृती नाही. ही टळटळीत जागृती, याला माऊली म्हणतात. कोणती जागृती? ही टळटळीत जागृती. म्हणजे कोणत्या वेळेला? मुळी जागृतीचा अभाव तो निद्रेने केला ठाव, हे बोलण्याचे वाव बोलता दिसे. किंवा याचं उदाहरण मला वाटतं पुढं कोणत्या तरी प्रकरणात आलेलं आहे की मनुष्य जेव्हा सकाळी उठतो त्यावेळेला त्याच्या ठिकाणी सुषुप्तीच्या सापेक्ष जागृती आहे. आणि दुपारच्या प्रहरी जेव्हा तो आपल्या कामात असतो त्यावेळेला तो जागा नाही का? पण त्यावेळेला सुषुप्ती आहे का? नाही. बरं, सुषुप्तीची निवृत्तीची तरी त्याला जाण आहे का? नाही. बरं, आता मी जागृत आहे याची तरी जाण आहे का? नाही. अशी जी जागृती आहे ती टळटळीत जागृती. असं देखे टळटळीता एकला जेवी, असं काहीतरी. ठाकरे एकलिया टळटळीता ठाकणे जेवी. कुठे ती होई? पुढे कुठं? बरं, काय आता तुम्हाला ते शब्दाचं काय वाटतच नाही, त्यामुळं हेच तुमचं ऐश्वर्य आहे खरं. मुळी जागृतीचा अभाव तो निद्रेने केला ठाव, हे बोलण्याचे वाव बोलता दिसे. मुळात जर जागृतीचाच अभाव आहे तो जागृतीचा अभाव तो निद्रेने केला ठाव. जागृतीचा अभाव हे निद्रेला राहण्याचं ठिकाण ना. जागृतीचा अभाव हे निद्रेला राहण्याचं ठिकाण. हे बोलण्याचे वाव बोलता दिसे. हे बोलणंच काय आहे? खोटं आहे. कारण बरोबर ना, जर या ठिकाणी म्हणजे हे बोलणं कोणतं आहे? मुळी जागृतीचा अभाव. मुळात जर जागृतीचा जर अभावच असेल तर तो निद्रेने केला ठाव, ते निद्रेला राहण्याचं ठिकाण झालं. परंतु हे बोलण्याचे वाव बोलता दिसे. परंतु हे बोलणंच काय आहे? मिथ्या आहे असं वाटतं. का बरं मिथ्या आहे बोलणं? नाही, जे जागृतीची विसावली निद्रारूपे परिणमली, मग आपण उभारली आपणाचे निहा. त्यांनी जरा वेगळ्या पद्धतीने दिलं हे. कारण ते म्हणतात आपण काय म्हणतो? जागृतीचा अभाव म्हणजे निद्रा असं आपण म्हणतो. परंतु ते म्हणतात की हे बोलणं बरोबर नाही. खरं काय झालं माहिती आहे का? जे जागृतीची विसावली, जागृती जेव्हा विश्रांतीला प्राप्त झाली तेव्हा निद्रारूपे परिणमली. आपल्याकडे काय आपला संस्कार कोणता आहे? निद्रा, जागृती आणि स्वप्नाच्या रूपाने परिणमली, आहे की नाही? पण तसं जर व्हायसे वारसा म्हणतात त्याला, तसं जर उलट जर म्हणायला गेलं तर असं पण म्हणता येईल ना, जागृती जेव्हा विसावली तेव्हा काय झाली? निद्रेला प्राप्त झाली. मग आणि पुन्हा जेव्हा परत जागृती आली तेव्हा काय? तेव्हा निद्रा नाहीशी झाली, आपण उभारली आपणाची. जागृती आपल्या जागृती रूपाने त्या ठिकाणी उद्भूत झाली,
आहे की नाही. मग निद्रा जी होती ती निद्रा, जागृती गेली तेव्हा निद्रा आली हे म्हणणं बरोबर नाही. जागृती विसावली तेव्हा निद्रा आली आणि जागृती आपण उभारली तेव्हा निद्रा गेली, अशा प्रकारचा व्यवहार होतो. खरी जागृतीचा हा चाललेला सगळा व्यवहार जागृतीचा आहे. हे आपल्याला चिदविलास म्हणताना सुद्धा फार जवळचं आहे उदाहरण, बरोबर आहे ना. हा काय आहे, चिदविलास आहे हे म्हणताना बरोबर का नाही. जागृती सुषुप्ती झाली, बरोबर ना, आणि पुन्हा जागृतीच आपली पुन्हा उत्पन्न झाली. सुषुप्ती ही वाचारंभण आहे, सुषुप्ती ही वाचारंभण आहे की नाही. तेव्हा तो कोण होती, विसावलेली जागृतीच होती. आणि आता कोण आहे, उद्भूत जागृतीच आहे. विसावलेल्या जागृतीला सुषुप्ती असं वाचारंभण मात्र नाव आलं, बरोबर ना. लक्षात येतं ना. तेवी स्वात्मस्वरूपाचे, केवढाही मोठा शास्त्रज्ञ झाला तर याला तोंड देईन का, आहे का नाही. देवाने आपल्याला एवढी तरी बुद्धी दिली सगळ्यांना, एवढं का आहे की नाही. हे किती प्रयोग करायचं म्हणलं तर ह्या गांभीर्यात जाता येईल का. 27 किलोमीटर जरी तुम्ही खाली होल तर ब्लॅक होल दिसल, आहे का नाही. हे तत्व नाही दिसणार, आहे की नाही. पण तत्व ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आहे की नाही. तेवी स्वात्मस्वरूपाची काही अन्यथा होणे नाही, तेथे दुजेने संबंधी काही आत्मत्व पावे. ते म्हणतात त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूप कधी अन्यथा भावाला प्राप्त झालं नाही, तर मग दुजेने संबंधी काय आत्मत्व पावे. मग दुसऱ्याची काही संबंध घेतला मग त्याला आत्मत्व येतं, सापेक्ष आत्मत्व येतं. असं तरी करण्याची गरज आहे का. एवं सामान्यास बाध देऊनी निवडी जे एकशुद्ध, तरी शुद्धताची हा बद्ध वडवे पाही. ते स्वामी महाराज अमृतानुभव चालू असला ना तर, किंवा पंचदशी, विशेषतः अमृतानुभव पंचदशी हे ग्रंथ चालू असले का, त्यांच्या उश्यालाच ते दोन्ही, ते एक देऊळ आहे तिथं, ते देवळीतच पडलेले असणार. त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा उठले का घेतलं ग्रंथ का सुरू झालं त्यांचं. आणि मग ते पाठाच्या अगोदर आल्यावर आता पाठ सुरू करायचा ना, त्यांना आता हे पाठाची वेळ झाली, पाठ सुरू करायचं, मंगला याचं ना, तिथूनच अरे आज मोठी अडचण आली बुवा, कारण ते काय कळलं नाही. मग ते अण्णा म्हणायचे, अहो स्वामी महाराज तुम्ही सांगितलं होतं ना सकाळी याचं, कायचं काय मलाच कळलं नाही. मी म्हणलं असेल म्हणे, आत्ता जरा बघा, आत्ता सांगा काय आहे. पुन्हा त्याचं चिंतन करायचे परत परत. तेवी स्वात्मस्वरूपाशी काही अन्यथा होणे नाही, तेथ दुजेने संबंधे काही आत्मत्व पावे. एवं सामान्यास बाध देवनी निवडी जे एक शुद्ध, तरी ते शुद्धताची आबद्ध ओढवे पाही. बघा, एवं सामान्यास बाध देवनी, सामान्याचा काय करायचा, बाध करायचा, आणि मग निवडी जे एक शुद्ध, आणि मग काय करायचं, एक शुद्ध असं निवडायचं. पहिल्यांदा विशेषाची कल्पना करायची, बरोबर ना. मग विशेषाची कल्पना करून सामान्य सांगायचं, नंतर विशेष सापेक्ष आलेल्या सामान्याचाही बाध करायचा, आणि मग शुद्ध अशा प्रकारचे. असंच चाललं आहे ना आपलं. पण माऊलीनं हे सिद्ध होत नाही, कारण त्याला आत्मत्वसुद्धा आत्म्याला सहन होत नाही. हे निवडी जे एक शुद्ध, तरी ते शुद्धताची आबद्ध ओढवे पाही. तर ते म्हणतात अगदी निश्चित रूपाने ती काय झाली, शुद्धताची आबद्ध ओढवे पाही. त्या ठिकाणी शुद्धताच काय झाली, ती शुद्धताच अबद्धता, अबद्धता म्हणजे अशुद्धता ना, इथं ती अशुद्धताच या ठिकाणी ओढवली, म्हणजे तुम्ही स्वतः अंगावर ओढवून घेतली. आगा अन्यथा भासाची निवृत्ती साधुनी आत्मस्थिती येईल हे वदंती अनुभव रहित. आपण म्हणतो बघा, दत्त महाराजांचं वर्णन करतो, चांगलं बघा. आपण दत्त महाराजांचं वर्णन काय करतो की तो पावला परमपद, अनु हात ध्वनी नाद, तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्लतसे, असं त्याचं वर्णन. उन्मनी अवस्था, सप्तम भूमिका. ऋषभदेवांचं वर्णन कोणतं करतो, पदार्थाभाविनी. जडपदार्थाचं वर्णन कोणतं करतो, असंशक्ती, बरोबर आहे की नाही. तर खरं सांगा तुम्ही, ह्या तुर्या अवस्थेला सुद्धा पोटात घालून ज्ञानेश्वर महाराज बोलतात की नाही. ही जी स्थिती आहे याच्यामध्ये असंशक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा. तर स्वामी महाराज म्हणायचे ही काय आहे, तुर्यातीत असा एक शब्द आहे. तुर्य जे आहे ना, तर एक शब्द शास्त्रकारांनी योजलेला आहे. तर ही जी स्थिती आहे हिला काय म्हणतात, तुर्यातीत. आणि स्वामी महाराज म्हणायचे हे तितातीत आहे. लक्षात आलं ना. तुम्ही ज्याच्या आतीत म्हणणार ना त्याच्याही काय आहे, आतीत आहे. म्हणून ते म्हणायचे हे माऊलीने याच्यामध्ये तितातीत सांगितलं आहे. असं ते आहे की नाही.
आगा हां अन्यथा काय एवं सामान्यास बाध देवनी निवडी जे एक शुद्ध तरी ते शुद्धताचे अबद्ध ओढवे पाय. ही अबद्ध ती शुद्धता राहिली का तिच्यामध्ये अबद्धता आली आहे की नाही. त्याच्यामध्ये अबद्धता आली म्हणजे इथं बंधन शून्यता असं नाही. अबद्धता आली म्हणजे त्याच्यामध्ये सदोषता आली, तिच्यामध्ये सकलंकता आली, असं त्याचा अर्थ. दोन अर्थ केलेले ना. अबद्ध शब्दाचा अर्थ एक बंधन शून्य किंवा मुक्त नाही. तिथं तिथं हा अर्थ लागतो. तो अबद्ध अर्थ आहे ना. ती ओवी कोणती आहे बघा, सांगा ती लगेच लावून घेऊ आपण. तिथं हा बंधन शून्य अर्थ लागत होता. हा पण हा लागला तर पहा. हां काल मुद्दाम त्यासाठी आम्ही हे पाहिले, शब्दकोश पाहिला. सांगा ओवी कोणती आहे ती. 12वी ओळी बघा. 12वी का. हां हे बघा. एवं जीवपणाशी देवनी बाध साधिजे शिवपण शुद्ध तरी ओढवे अबद्ध प्रत्ययाचा. हा तर होईल त्या ठिकाणी. हां चांगलं आहे, लागेल होईल तिथं. तर तिथं सुद्धा हा अर्थ घ्यावा. अबद्ध बंधन शून्य अर्थ बराच दुरून घ्यावा लागतो, घेण्याची गरज नाही. वा छान. तर तिथं अबद्ध असा अर्थ याचा लागतो. सदोषता येते. सदोषता त्या प्रत्ययाच्या ठिकाणी सदोषता येते असा त्याचा अर्थ घ्यावा. छान. शब्दकोशात हे दोन अर्थ दिलेत. अबद्ध शब्दाचा अर्थ मुक्त, तो तर इथं लागूच शकत नाही किंवा बंधन शून्य लागू शकत नाही. आणि तिथं सुद्धा घ्यायची गरज नाही, कारण ओकतोच आहे चाललेला. बरोबर. म्हणजे याचा सदोषता असा अर्थ इथं करता येईल. शब्दकोशामध्ये दिला नाही, पण तोच अर्थ होतो सदोषता. बरं ना. किंवा कलंकितता नाही का. किंबहुना आत्म्याच्या ठाई. बरोबर ना. आपलं आगा अन्यथा भासाची निवृत्ती साधुनी आत्मा आत्मस्थिती येईल हे वदंती अनुभव रहित. अन्यथा भासाची निवृत्ती करायची, नंतर आत्मा आपल्या आत्मस्थितीला प्राप्त होईल. म्हणजे आपण म्हणतो ना येत अविद्या निवृत्ती हे स्थळ. आता जर तुम्ही म्हणता असं की माऊलींनी पूर्वपक्षात कोणाला घातलं आहे, वेदांताला घातलं, तर माऊलीने आपल्याला ज्ञानेश्वरी पूर्वपक्षात, ज्ञानेश्वरीला पूर्वपक्ष आपणच आपला केलेला आहे. तिथं काय सांगिततात, तेथ अविद्या निवृत्ती हे स्थळ, तेने मोक्षपाधान फळ, या द्वयी साधन केवळ ज्ञान. आहे की नाही. तिथं त्या भूमिकेला माऊलींनी सुद्धा आपल्या भूमिकेला पूर्वपक्षातच घातले. किंवा दुसरं म्हणायचं झालं तर अविद्या निवृत्ती झाली की नाही, बरोबर ना, ह्याच्या निकष लावताना माऊलींनी ह्या पूर्वपक्षाला नाही सिद्धांत पक्षाला बळकटी आणली. खऱ्या अर्थाने काय केलं, आपण पूर्वी केलेल्या पक्षाला काय आणलेले, सिद्धांताला बळकटी आणलेली, पूर्वपक्षाला नाही बळकटी आणली. कोणाला, सिद्धांत पक्षाला बळकटी आणली असं म्हणता येईल ना. आता जर अन्यथा भासाची निवृत्ती साधुनी मग आत्मा आत्मस्थिती येईल हे वदंती. मग आत्मा आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी येईल. ही जर बोलणं आहे ना, हे बोलणं कसं आहे म्हणतात, अनुभवरहित. हे अनुभवरहित बोलणं आहे. आत्म्याचेनी प्रकाशे अन्यथा भास भासे, तेनेची प्रकाशे नाशे अन्यथा भास. आत्म्याचेनी प्रकाशे, आत्मप्रकाशाने अन्यथा जो भास होत होता तो भासत होता. तेनेची प्रकाशे नाशे, ज्या आत्म्याच्या प्रकाशाने अन्यथा भास होतो, बरोबर ना. हां, आणि तेनेची प्रकाशे अन्यथा भास नाशे, बरोबर ना. त्याच प्रकाशाने काय होतो, अन्यथा भासाचं निवारण होतं, बरोबर ना. हे एक आपण काय म्हणतो हे माऊलीने प्रक्रिया कोणती घेतली असावी, म्हणजे ना जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने काय होतं, निवृत्त होतं. ही एक प्रक्रिया आहे की नाही. दुसरी गोष्ट आहे ना की सामान्य चैतन्य हे अज्ञान आणि अज्ञान कार्याच्या विरोधी नाही, बरोबर ना. मग जर तुम्ही एकदा काय म्हणतात सामान्य चैतन्य हे अज्ञान कार्याच्या विशेष नाही, पण चैतन्यच विरोधी नाही असं आहे ना. तुम्ही विभाग केले सामान्य आणि विशेष, पण मुळात काय झालं, चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. आणि पुढे जाऊन काय सांगता, चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे, बरोबर आहे का नाही. मग हे देतोय याला तुम्हाला पूर्वापर विरोध नावाचा दोष येत आहे, बरोबर आहे की नाही. पूर्वापर विरोध असंच म्हणायचं नाही याला, ह्या नावाचा दोष नाही काय येणार तुमच्यावर. बघा तुम्ही जर असं लागलं तर बघा, आत्म्याचेने प्रकाश अन्यथा भास भासे. ते म्हणतात हे सगळे जे अन्यथा भास होतो कोणाच्या भासाने होतो,
आहे की नाही. तस्य भाषा सर्व विभाती हा ऐसा माऊलीत पुढे सांगतात. श्रुती काय ऐसा डेकर देती आहे की नाही. यत् चंद्रमशी यच्चाग्नव तत्तेजो विद्धी मामकम. आत्म्याचेनी प्रकाशे अन्यथा भासभासे आणि तेनेची प्रकाशे नाशे अन्यथा भास आणि त्याच प्रकाशाने पुन्हा अन्यथा भास. ज्या प्रकाशाने ते प्रकाशित होतं आणि दुसरा सिद्धांत काय करता, त्याच्याच प्रकाशाने ह्या अन्यथा भास निवृत्त होतो. ऐक नाही, बरोबर का नाही. आता तुमच्याजवळ प्रक्रिया आहे, त्याचं सामान्य आणि विशेष स्वरूप, पण त्या तुम्ही केलेल्या कल्पना आहेत. हा पुढच्या वेळेस सांगतात. किंबहुना आत्मत्वाच्या ठाई अन्यथा भासूची नाही, जो दिशे काही तो चिदविलासू. किंबहुना फार काय सांगू, आत्मत्वाच्या ठाई अन्यथा भासूचे नाही. आत्मत्वाच्या ठिकाणी अन्यथा भास जर असावा तर मग त्या ठिकाणी तुम्ही कल्पना कराव्यात. कोणत्या? सामान्य प्रकाशाने ते प्रकाशित होतात आणि विशेष प्रकाशाने त्या निवृत्त होतात. आहे की नाही, बरोबर आहे की नाही. माणूस जेवढ्या जीवनात शिकला असेल, आपल्याला जेवढ्या मिळाल्या तेवढ्या, जेवढ्या प्रक्रिया माहीत असतील तेवढ्या प्रक्रिया उलट त्याच्या जिवंत करतात माऊली. पुन्हा ऐक नाही बाबा, उपस्थिती ठेव. ऐक नाही, खंडन करण्यासाठी का होईना, ऐक नाही, त्याची उपस्थिती बरोबर आहे ना. सगळं उपस्थिती आणावं लागते की नाही. आता असा ह्या अर्थ लागेल का तसा कधीतरी. किंबहुना आत्मत्वाच्या ठाई अन्यथा भासूची नाही, जो दिशे काय मग दिसतंय त्याचं काय वाट, तो चिदविलासू. तो सगळा काय आहे, चित्तचा विवर्त आहे. ऐक नाही, तेव्हा तो चित्तचा विलास आहे. तो सगळ्या चैतन्याचा विस्तार आहे. विलसती शब्दाचा अर्थ विशेष रूपाने त्याचा विकास किंवा विस्तार असा घेतला तरी हरकत नाही, विवर्त घेतला तरी हरकत नाही, किंवा विलास, तुम्ही ज्याला विलास म्हणता त्याला आम्ही चित्त म्हणतो म्हणलं तरी हरकत नाही. आहे की नाही, बरोबर ना. ते चित्तच आहे, पण दिसतंय ते काय, चित्तच आहे ते. त्याला आम्ही काय म्हणतो, चित्त विलास. तुला दिसतं म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो, विशेषेन लसती असं आम्ही त्याला म्हणतो. जो दिसे काही तो चिदविलासू. म्हणून आत्मत्वी काही निषेधा भागची नाही, तेथे विशेष ते काही मिरवे येते. म्हणून आत्मत्वाच्या ठिकाणी निषेधा भागची नाही, निषेधाचा विभागच नाही. आत्मस्वरूपाच्या ठेवाय समोर जर अनात्म म्हणून अज्ञान किंवा अज्ञान कार्य आलं असतं तर निषेधाला जागा होती, पण निषेधाला कुठं ठाव ठिकाणाच नाही. कशाचा निषेध करायचा, तेथे विशेषता ते काही मिरवी येते. मग निषेध करायला जर पदार्थच नाही तर त्याच्याहून पृथक असणारा आत्मा विशेष आहे, त्या विशेषाला काय भाग आहे तिथं. असे एक का दुसरी एक याच्यातच म्हणतो, नातरी सामान्य विशेष नातळे चैतन्य, दोही नातळे चैतन्य असं आहे ना. सामान्य आणि एवं सामान्य ना विशेष दोहो नातळे चैतन्य, दे भोगीजे अनन्य तेनेची सदा. असं त्याच्यासमोर विशेष पण आत्म्याच्या ठिकाणी कधी झालेला नाही. निषेधा भागाचे नाही, तेथे विशेषता ते काही मिळवते. जर त्या ठिकाणी निषेध करायला बरोबर ना दुसरा भागच नाही तर त्याच्याहून भिन्न असं आत्म्याचं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगू शकता. आता नाथिलेचे नाशिता, तो नाश नव्हे ना नाश करता, उभय पक्षी वृथा होनी टाकी. आता म्हणतात नाथिलेचे नाशिता, जर पदार्थ नव्हतात त्याचा तुम्ही काय केला, नाश केला. तो नाश नव्हे ना, नसलेल्या पदार्थाचा नाश याला नाशच म्हणता येत नाही, आणि नसलेल्या पदार्थाचा नाश करणाऱ्याला नाश करता सुद्धा म्हणता येत नाही. उभय पक्षी वृथा होणे ठाकी, दोन्ही पक्षाने नाश आणि नाश करता अशा प्रकारचं हे जे द्वैत आहे ते वृथा होणे, ते व्यर्थ होऊन जातं, वाचारंभण ठरून जातं. म्हणून येणे संबंधे बोलिले पुढील येणे पदे, तेचे आता विशदे विवरणी पाहू. म्हणून या संबंधाने आम्ही जे काही पुढं बोललेलं आहेत या संबंधाने म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी आत्मा केवळ अद्वैत स्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी काही झालेलंच नाही. त्याचं काय स्वामी महाराज कठे आहे नाही कठे गये नाही, काय झाले नाही आणि काही निवृत्तही झालं नाही. ऐसे बोलिले पुढील निपदे. आता हाच विषय जो आहे या संबंधाने पुढं सांगणार आहोत. विशदे विवरून पाहू. विशद अधिक स्पष्टीकरण करून त्याचं विस्ताराने विवरण आम्ही करून देऊ. 42 हे कापुराचे थळीव नुरवीचे आगीची बरव, नुरेचे रूप नाव तैसे तया यया.